विधानसभेला 30 ते 35 जागा लढणार, राजू शेट्टींची घोषणा। आज मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी बोलावली बैठक, नेते सरचिटणीस राज्यातील प्रमुख पदाधिकारी राहणार उपस्थित। जळगावात विधानसभेच्या सर्व 11 जागांवर महायुतीचे उमेदवार निवडून आणणार, बैठकीमध्ये गिरीश महाजनांनी व्यक्त केला विश्वास। दिलीप मोहिते यांच्या पुतळ्यानं दुचाकी स्वाराला चिरडलं, तरुणाचा जागीच मृत्यू, आमदार पुतळ्याला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी। शक्तीपीठ महामार्गानंतर नांदेड जालना लिंक रोडला शेतकऱ्यांचा विरोध, नांदेडच्या 12 गावातील शेतकऱ्यांनी घेतली विखे पाटलांची भेट। जळगाव जिल्ह्यात अनेक भागांमध्ये पावसाची हजेरी, 8 ते 10 दिवसांपासून दांडी मारलेल्या पावसाचं पुनरागमन। धुळ्यात जोरदार पावसाची हजेरी, पेरणी लायक पावसानंतर जिल्ह्यातील विविध ठिकाणी शेतकऱ्यांकडून पेरणीला सुरुवात। बीडमधील अनेक भागात पावसाची संततधार सुरूच, पावसामुळे खरीप पिकांना दिलासा, तर रस्त्यांवर पाणी साचल्याने जनजीवन विस्कळीत। मुंबईच्या कांदिवलीत भीषण अपघात, शिकाऊ चालकाकडून ब्रेकऐवजी एक्सलेटरचा वापर, अपघातात एकाचा मृत्यू। विठ्ठल मंदिराच्या गाभाऱ्याचं काम पूर्ण, आषाढीला मंदिराचं मूळ रूप पाहता येणार। नगर पाथर्डी महामार्गावर मुंबई नार्कोटिक्स पथकाची मोठी कारवाई, 125 किलो गांजा आणि 1 इनोवा 1 स्विफ्ट कारसह 4 जण घेतले ताब्यात।